ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्रीमधून जो चॅप्टर नंबर 2 आहे सॉल्युशन आहे, या सोल्युशनमधून आपण जे काही डिफरंट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया. जसं क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डेफिनिशन काय आहे, द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अ सॉल्युशन विच डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सॉल्यूट इन अ सॉल्युशन अँड डू नॉट डिपेंड अपॉन द नॅचर ऑफ सॉल्यूट इज कॉल्ड ॲज द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. सो आपण जी काही फर्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ते आपण डिस्कस केलेली आहे. आता नेक्स्ट वाली समजा आहे ती कोणती आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. आता बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन म्हणजे काय की ज्या कंडिशनचा काही बॉइलिंग पॉईंट आहे तो इलिव्हेट होतोय त्याला आपण काय सांगतोय, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. किंवा थोडक्यात बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय की ज्या टेम्परेचरला एखादं सॉल्युशन असेल किंवा एखादं सॉल्वंट असेल ते बॉईल व्हायला सुरुवात होतंय, उकळायला सुरुवात होतंय, त्याला आपण काय सांगतोय, बॉइलिंग पॉईंट सांगतोय. किंवा त्या टेम्परेचरला आपण काय सांगतोय, बॉइलिंग पॉईंट सांगतोय. सो समजा या ठिकाणी आपण एक बिकर घेतलं आणि बिकरमध्ये समजा या ठिकाणी आपण जे काही लिक्विड आहे आपण लिक्विड या ठिकाणी घेतलंय. सो समजा हे जे लिक्विड आहे ह्याला आपण बॉईल समजा करतो या ठिकाणी. आणि नेक्स्ट आपण दुसरं बिकर घेतलंय, आपण या बिकरमध्ये सॉल्वंट घेतलंय आणि आपण या ठिकाणी काही सॉलिड पण घेतलंय. आणि जे व्हाईटमध्ये आहे ते काय आहे, सॉल्वंट आहे. आणि रेडमध्ये समजा आहे किंवा ऑरेंजमध्ये आहे ते कोण आहे, सॉल्यूट आहे. आणि या ठिकाणी हे जे आहे ते फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये काय आहे, तर सॉल्वंट आहे, दॅट इज अ प्युअर सॉल्वंट. आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये काय आहे, सॉल्वंट प्लस सॉल्यूट हे जे कॉम्बिनेशन आहे. मी समजा हे जे आहे ते कोण आहे, सॉल्युशन या ठिकाणी आहे. पण जे काही सॉल्यूट आहे ते कसं आहे, नॉन व्होलाटाईल सॉल्यूट आहे, नॉन व्होलाटाईल. आता नॉन व्होलाटाईल म्हणजे काय की ज्याचं समजा वेपरमध्ये कन्व्हर्जन होत नाहीये, ज्याचं इव्हपोरेशन होत नाही त्याला आपण काय सांगतोय, नॉन व्होलाटाईल सांगतोय. सो ठीक आहे, सॉलिड जे आहे ते नॉन व्होलाटाईल आहे. मग या ठिकाणी समजा जे सॉल्वंट आहे जर समजा मी ह्याला हीट प्रोव्हाइड केलं किंवा ह्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर हे जे आहे समजा हे जे आहे ना ते समजा 50 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी बॉईल व्हायला स्टार्ट होईल. आणि ह्याच्यात फक्त समजा सॉल्वंट आहे. सो हे जे आहे ते समजा 50 डिग्री सेल्सिअस बॉईल व्हायला सुरुवात होईल. पण जर समजा मी ह्याला या ठिकाणी टेम्परेचर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला, हे समजा मी बॉईल करायला सुरुवात केली, तर हे जे आहे ते बॉईल व्हायला जास्त टाइम घेईल. का, कारण की ह्याच्यामध्ये काय आहे, सॉल्वंट प्लस सॉल्यूट आहे. आणि सॉल्यूट कसे आहेत, नॉन व्होलाटाईल सॉल्यूट आहेत. मग जे काही सॉल्यूट पार्टिकल्स आहेत ते बॉईल त्या ठिकाणी जास्त वेळ घेतील किंवा जे काही टेम्परेचर असेल ह्याच्यासाठी जास्त रिक्वायर्ड टेम्परेचर असेल. सो हे जे आहे ते समजा या ठिकाणी 60 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी बॉईल होईल. याचा अर्थ काय आहे की समजा ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल सॉल्वंटचा त्याला आपण सांगायचं या ठिकाणी TB नॉट सांगूया. कारण की हा जो असेल दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ द सॉल्वंट. आणि हा जो सॉल्युशनचा जो काही बॉइलिंग पॉईंट असेल त्याला आपण या ठिकाणी सांगूया TB, दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सॉल्युशन. कारण की या ठिकाणी सॉल्यूट आहे आणि सॉल्वंट आहे, दोघांना या ठिकाणी जे काही बॉईल व्हायला या ठिकाणी जास्त टाइम येईल. सो आपण हे बघू शकतो की जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तो या ठिकाणी सॉल्युशनचा जास्त आहे ॲज कम्पेअर टू बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट. आपण असं या ठिकाणी लिहू शकतो. सो ह्याच्यावर आपण काय आता लिहू शकतो, नेक्स्ट आपण जे काही इक्वेशन आहे आपण त्याला सुरुवात या ठिकाणी करूया. तर समजा आपल्या हे या ठिकाणी इक्वेशन भेटलं, काय समजलं आपल्या या ठिकाणी की जो काही बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन आहे इज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ द सॉल्वंट. आता हे काय आहे, चेंज इन बॉइलिंग पॉईंट आहे. आपण हे कसं लिहू शकतो, मग चेंज इन बॉइलिंग पॉईंट आपण कसं लिहू शकतो, याचे जे डेल TB इज इक्वल टू, जास्त कोण आहे, TB आहे, दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन काय आहे, जास्त आहे. आणि कमी कोण आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट काय आहे, कमी आहे. सो हे या ठिकाणी आपण बघितलं हे काय आहे, दॅट इज अ चेंज इन बॉइलिंग पॉईंट. आता नेक्स्ट या ठिकाणी समजा आपण बघूया की डेल TB म्हणजे काही रिलेशन आहे बिटवीन डेल TB अँड स्मॉल m, दॅट इज अ मोलॅरिटी ऑफ सॉल्युशन. या दोघांमध्ये रिलेशन काय आहे आपण त्या ठिकाणी बघूया की डेल TB दॅट इज अ चेंज इन
बॉइलिंग पॉईंट आणि जे काही स्मॉल एम मोलॅलिटी या दोघांमध्ये या ठिकाणी रिलेशनशिप काय आहे आपण ते बघूया. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो डेल टीबी इज डिरेक्टली प्रॉपोर्शनल टू दी मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो नेक्स्ट डेल टीबी इज इक्वल टू, जर मला समजा ही प्रॉपोर्शनल आहे ते मला घालवायचं असेल, आता ह्याचा मिनिंग काय आहे, डेल टीबी इज डिरेक्टली प्रॉपोर्शनल टू द एम. याचा अर्थ काय आहे की जर का समजा मोलॅलिटी ऑफ सोल्युशन जर का समजा जास्त असतील, थोडक्यात जर सांगायला गेलं तर समजा हे जे समजा या ठिकाणी हे समजा हे सॉल्व्हंट आहे आणि या सॉल्व्हंट समजा सॉल्यूट या ठिकाणी समजा आपण हे बघूया की समजा हे या ठिकाणी सॉल्व्हंट आहे आणि या सॉल्व्हंटमध्ये समजा या ठिकाणी काय आहे फक्त सॉल्व्हंट आहे. ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट समजा आहे तो आहे 50 डिग्री सेल्सिअस. आणि जर का समजा हे सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट प्लस सॉल्यूट ह्याचा जे काही बॉइलिंग पॉईंट आहे तो समजा 60 डिग्री सेल्सिअस आहे. पण जर समजा आपण ह्याच्यामध्ये अजून या ठिकाणी सॉल्यूट पार्टिकल आपण जास्त ऍड केले, आपण सॉल्यूट पार्टिकल या ठिकाणी जास्त ऍड केले, तर मला सांगा जो बॉइलिंग पॉईंट आहे सॉल्युशनचा तो कमी होईल की जास्त होईल? जो बॉइलिंग पॉईंट आहे तो अजून वाढेल आणि तो समजा जो 60 होता तिथून तो किती होईल मग 70 डिग्री सेल्सिअस होईल. मग याचा अर्थ काय आहे की जेवढं समजा जो काही मोलॅलिटी किंवा जो काही मोलार मास जेवढा जास्त असेल तेवढी जी काही चेंज इन डिफरन्स असेल किंवा चेंज इन जो काही बॉइलिंग पॉईंट म्हणजे काही चेंज असेल तो काय तेवढा त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. जेव्हा समजा ही कंडिशन होती त्यावेळेस काय होतं 60 - 50 किती होतं त्या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी काय होतं डिफरन्स होतं. आणि नेक्स्ट समजा या ठिकाणी काय आहे की 70 - 50 मग या ठिकाणी काय होतंय 20 डिग्री सेल्सिअस जो काही डिफरन्स आहे दॅट इज अ चेंज इन बॉइलिंग पॉईंट किंवा डिफरन्स इन अ बॉइलिंग पॉईंट जो काही आहे त्या ठिकाणी काही जास्त दिसून येतो. याचा अर्थ काय की जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ जे काही सॉल्व्हंट किंवा सॉल्युट्स या ठिकाणी जेवढे जास्त असतील तेवढा जो काही चेंज इन बॉइलिंग पॉईंट असेल तो पण या ठिकाणी काय असेल जास्त असेल. जर समजा हे इन्क्रीज झालं तर या ठिकाणी हे पण काय होईल इन्क्रीज होईल, हे आपण लक्षात ठेवायचं. सो नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया की समजा मला हे डिरेक्टली प्रोपोर्शन घालवायचं आहे आणि मला काय इज इक्वल टू घ्यायचं आहे, तर मी एखादा कोणत्याही त्या ठिकाणी घेईन कॉन्स्टंट घेईन आणि तो आपण कोणता घेतोय के. पण हे जे आहे ते कोणतं आहे वी आर डिस्कसिंग अबाउट द बॉइलिंग पॉईंट. सो या ठिकाणी काय आपण घेऊया बी घेऊया आणि पुढे कोण आहे एम. आता या ठिकाणी जो केबी आहे केबी, आता केबी काय आहे दॅट इज इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट तुम्ही सांगू शकता किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट की हा जो समजा आहे तो समजा कोण आहे प्रोपोर्शनल कॉन्स्टंट ऑफ बॉइलिंग पॉइंट. तुम्ही ह्याला इलिव्हेशन सांगू शकता किंवा समजा नेक्स्ट तुम्ही ह्याला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट सांगू शकता. खूपच इम्पॉर्टंट एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. तुम्हाला विचारू शकतात की व्हॉट इज अ केबी. मग केबी कोण आहे? केबी तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन किंवा त्याला आपण काय सांगू शकतो एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. इम्पॉर्टंट वर्ड आहे लक्षात ठेवायचं. सो समजा या ठिकाणी मला युनिट्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे की जे हा समजा आहे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे किंवा जो काही बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ह्याचं मला समजा या ठिकाणी जे काही युनिट आहे मला ते फाइंड आउट करायचं असेल तर मी ते कसं फाइंड आउट करेन. पण परत सांगतोय की जे केबी काय आहे दॅट इज अ एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हे आपण लक्षात ठेवायचं. सो आपण या ठिकाणी जे काही केबीचे युनिट्स आहे केबीचे युनिट्स आपण या ठिकाणी बघूया. केबीचे युनिट्स आज मला केबीचे युनिट पाहिजे असेल तर मी काय करणार की हा जो केबी आहे तो इकडे मी असंच ठेवीन आणि इकडनं कोण आहे डेल टी बी आहे आणि अपॉनला कोण आहे एम आहे. फक्त मी जस्ट हे आहे ना ते थोडंसं ऍडजस्टमेंट करतोय की केबी मी इकडनं लिहितोय केबी आणि इकडनं कोण आहे हा डेल टी बी आणि अपॉनला कोण आहे एम आहे. बस आहे सेम टू सेम आहे केबी केबी डेल टी बी आणि अपॉनला कोण आहे एम. आता मला ह्याचं काय पाहिजे युनिट पाहिजे. मग डेल टी बीचं युनिट काय आहे दॅट इज अ कॅपिटल के आणि जे काही
एम आहे मॉलॅरिटी ऑफ अ सोल्युशन, ह्याचं जे काही युनिट आहे ते कोणतं असतं, दॅट इज केजी मॉल इनवर्स 1. समजा हे आहे. सो या ठिकाणी मी हेच जे आहे ते युनिट आपण या ठिकाणी एक तर तुम्ही असं लिहाल तरी बरोबर असेल, किंवा तुम्ही के बी इज इक्वल टू कॅपिटल के जी आणि मॉल असं जरी लिहाल तरी हे आपलं काय असेल या ठिकाणी राईट असेल. ठीक आहे, हे फक्त काय होतं युनिटसाठी होतं. ठीक आहे, तर आपण इथून परत कंटिन्यू करूया की आपण हे बघितलं की केबी काय असतो आणि ह्याचं युनिट्स ऑफ केबी दॅट इज युनिट्स ऑफ एबिलिओस्कोपी कॉन्स्टंट इम्पॉर्टंट आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ठीक. सो इथून आपण पुढचं आपलं चालू करूया. आता समजा नेक्स्ट मला या ठिकाणी फाइंड आउट काय करायचं आहे, मोलार मास ऑफ सॉल्यूट that is M2 from boiling point elevation. की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन पासून मला म्हणजे काही मोलार मास ऑफ सॉल्यूट आहे ते मला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो मला ते फाइंड आउट करण्यासाठी मी अगोदर काय करेन की जे काही समजा आपलं हे आहे, समजा आपलं हे या ठिकाणी काय आहे की आपण या ठिकाणी सॉल्व्हंट घेतलेलं होतं आणि सॉल्व्हंटमध्ये आपण या ठिकाणी सॉल्यूट या ठिकाणी ऍड केलेलं होतं. थोडीशी या ठिकाणी मला गर्दी दिसते, मी हे रब करतोय, मी दुसरी डायग्राम ड्रॉ करतोय, किंवा समजा आपण डायग्राम इकडे ड्रॉ करूया. समजा हे लिक्विड आहे आणि या लिक्विडमध्ये जे काही सॉलिड पार्टिकल्स या ठिकाणी सपोज प्रेझेंट आहेत. मग या ठिकाणी समजा जे सॉल्यूटचे असेल, मी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं की जे काही 1 वाला असेल ते कोण असेल, सॉल्व्हंट वाला असेल, आणि जे काही 2 वाला असेल ते कोणाचं असेल, मग सॉल्यूटचे असेल. मग या ठिकाणी हा जो आहे तो वेट ऑफ सॉल्यूट समजा काय असेल, W2. वेट ऑफ सॉल्यूट काय असेल, W2 असेल. आणि जे काही मोलार मास ऑफ सॉलिड असेल किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड असेल त्याला आपण काय सांगू या ठिकाणी M2 आपण या ठिकाणी सांगणार. आणि नेक्स्ट या ठिकाणी कोण आहे, वॉटर पण प्रेझेंट आहे. वॉटर कोण आहे त्या ठिकाणी, सॉल्व्हंट आहे. सो सॉल्व्हंटचं आपण काय घेणार, वेट ऑफ सॉल्व्हंट काय असेल, जे सॉल्व्हंटवाला असेल ते 1 आहे, पण वेट ऑफ सॉल्व्हंट मग काय आपण लिहिणार W1. ठीक आहे, सो आपण या ठिकाणी सॉल्व्हंटचं मास किंवा जे काही सॉल्यूटचं मास असेल आपण ते या ठिकाणी लिहून घेऊया. मग फर्स्ट आपण बघूया या ठिकाणी मास ऑफ सॉल्यूट किंवा मॉल्स ऑफ सॉल्यूट इन सॉल्व्हंट, की सॉल्व्हंटमध्ये जे काही मॉल्स ऑफ सॉल्यूट आहे ते किती आहे. सो आपण या ठिकाणी W2 जे काही वेट आहे सॉल्यूटचं ते किती आहे W2, आणि जे काही मोलार मास आहे किंवा नंबर ऑफ मोल्स आहेत ते किती आहेत, मोलार मास किती आहे M2. आपण या प्रकारे हे लिहू शकतो. हे झालं सॉल्व्हंटसाठी. आणि नेक्स्ट आपल्याला कोणासाठी बघायचं आता, सॉल्व्हंटसाठी. सो सॉल्व्हंट इन ग्राम, की जे काही सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट किती आहे. मग सॉल्व्हंट किती आहे, सॉल्व्हंटचं वेट किती आहे W1. सो W1 पण कोणामध्ये W1 ग्राम इन 1000 ग्राम पर किलोग्राम, की प्रत्येक किलोग्राम मागे जे काही W1चं जे काही प्रॉपोर्शन आहे ते किती आहे 1000 ग्राम आहे. हा ग्राम आणि या ठिकाणी हा ग्राम आहे, या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल. फक्त या ठिकाणी काय आहे किलोग्राम या ठिकाणी शिल्लक राहतोय. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी की जो काही मोलॅलिटी आहे ती फाइंड आउट करायची. मग मोलॅलिटी मी काय लिहीन, M इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्यूट आणि जे काही सॉल्व्हंट आहे मास ऑफ सॉल्व्हंट
आपण दोघांच्या या ठिकाणी काय करणार, ऍडिशन करायची आणि आपल्याला काय भेटेल मग या ठिकाणी जी काही जो मोलार मास आहे तो या ठिकाणी आपल्याला किंवा जी मोलॅलिटी आहे तर मोलॅलिटी या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. सो मास ऑफ सॉल्यूट काय आहे, W2 चालेल W2 आणि M2. मी हा इकडे लिहितोय स्मॉल m. आणि नेक्स्ट कोण आहे या ठिकाणी, मास ऑफ सॉल्व्हंट काय आहे W1 आणि अपॉनला कोण आहे 1000 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी हे कसं लिहेन, मग थोडंसं ऍडजस्टमेंट करतोय मी. दॅट इज अ स्मॉल m आणि W2 आणि इकडे कोण आहे खाली M2 इंटू जो खाली असेल तो आपण वरती लिहायचा. सो 1000 आणि जो वरती असेल तो आपण या ठिकाणी खाली लिहायचा. मी इकडे कोण येईल मग W1 येईल. मग या ठिकाणी आपल्याला जी काही m ची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपल्या m ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटलेली आहे. समजा आपण ह्याला या ठिकाणी जे काही इक्वेशन आपलं आहे ते समजा आपलं इक्वेशन या ठिकाणी 1 सांगू शकतो. आता समजा ही जी स्मॉल m ची व्हॅल्यू असेल ते पण या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये आपण पुट अप करायची. ठीक. सो इक्वेशन 1 आपलं हे आहे, इक्वेशन 1 हे आहे. आपण या इक्वेशन मध्ये पुट द व्हॅल्यू ऑफ आपण या ठिकाणी लिहू शकतो की पुट द व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन नंबर 1. सो या ठिकाणी इक्वेशन नंबर काय आहे, del TB इज इक्वल टू KB अँड m आहे. मग या ठिकाणी आपली जी m ची व्हॅल्यू आहे ती m ची व्हॅल्यू काय भेटली, m ची व्हॅल्यू ही आहे. सो del TB इज इक्वल टू KB आहे तसं आहे KB आणि m ची व्हॅल्यू काय आहे W2 इंटू 1000 आणि अपॉनला कोण आहे M2 आणि इंटू या ठिकाणी कोण आहे W1. ठीक आहे. आपले हे या ठिकाणी आपण इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट केलं. पण मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, आय हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू फॉर दी मोलार मास ऑफ सॉल्यूट. मग M2 कोण आहे, मोलार मास ऑफ सॉल्यूट आहे. मग या ठिकाणी M2 जो आहे तो मी इकडनं घेईन आणि हा जो KB आहे del TB आहे तो मी त्या जागी लिहेन. सो नेक्स्ट कोण आहे या ठिकाणी KB इंटू W2 इंटू 1000 आणि अपॉनला M2 आपण इकडे आणला मग del TB त्या जागी जाईल. सो del TB that is change in boiling point into W1. ठीक आहे. तर आपण या प्रकारे जे काही बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आहे ते आपण या ठिकाणी फाइंड आउट इक्वेशन या ठिकाणी केलेलं आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू.